आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावर कराडच्या कोल्हापूर नाक्यावर 1 महिना होऊनही उड्डाण पुलाच्या शेवटच्या गाळ्याचे काम आजही ठप्पच आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कागल ते सातारा कामाबाबत संबंधित कंपनी ठेकेदार यांना सक्त सूचना करूनही हे काम संत गतीने सुरू आहे। आपण पाहू शकता उड्डाण पुलाच्या शेवटच्या टप्प्यासह भरावाची भिंत तसेच कोयना पुलाकडून कराड शहरात येताना पुलापासून हॉटेल पंकजपर्यंत सेवा रस्त्यासह भिंतीचे व गटरचे कामही अपूर्ण दिसत आहे। पंकज हॉटेल ते जाधव आर्केड या दरम्यान गटरचे कामही अपूर्ण स्थितीत आहे। कोयना पूल ते कोल्हापूर नाका या दरम्यान अपूर्ण असलेल्या कामामुळे वाहतूक नेहमीच विस्कळीत होत असते। यामुळे आता कराडकर आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। दरम्यान हॉटेल अमित नजीक कोयना पुलापासून संरक्षक भिंत उभारणीचे सध्या काम सुरू दिसत आहे। या भिंतीसाठी काँक्रिटीकरण सुरू आहे। या भिंतीचे काम हॉटेलपर्यंत आले असून कोल्हापूर नाक्यावर सध्या उड्डाण पुलाखालील 2 पिलरच्या मध्यभागी दुभाजकासाठी कठडे बांधण्याचे व इतर पुलाची अंतर्गत कामेही सुरू आहेत। ढेबेवाडी फाट्यावर उड्डाण पुलावर असणारा सेगमेंट लॉन्चर मशीन उतरवण्याची तयारी करूनही ते काम काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या तरी थांबलेले दिसत आहे।